अगं नाही, करते ना मी. शी, काय बाई या मशीनचे लाड. शिवाय एवढं करून ह्याच्या पदार्थाला ना चव ना डव. काकू मी करू? अगं नाही, करते करते मी, जमेल हळूहळू. चिडलाय तुम्ही? मला नाही सांगणार काकू? नाही तसं काही नाही ग नेहा, आम्ही जातो आता घरी. असं का बोलताय काकू? तसं इथे सगळं छान आहे ग, खूप खूप आराम आहे, पण आम्हाला सवय नाहीये ना त्याची. शिवाय मुलीच्या घरी किती दिवस राहायचं. काकू, काकांनी आजोबांचा ग्रामोफोन उघडला आणि आता ते पुढे आणखीन असं काही करतील याची तुम्हाला भीती वाटते म्हणून तुम्ही चाललाय. नेहा, आमच्यामुळे तुझ्या संसारात अडचणी निर्माण व्हायला नकोत. आमच्यामुळे तुला ऐकून घ्यावं लागलं तर ते माझ्या मनाला फार पोचेल ग. इथे साध्या साध्या वस्तू सुद्धा लाख लाख किमतीच्या आहेत. काही पडलं फुटलं माझ्यावर खूप दडपण येईल ग त्याचं. काकू, नेहा, तू आणि यश खूप प्रेमाने आम्हाला इथे घेऊन आलात. आमची मायेने खूप काळजी घेतली. बाकी सगळे पण खूप छान आहेत, पण तरीही आम्हाला आता लवकरात लवकर इथून जाऊ दे. काकू, नेहा, मायलेकी एकदम प्रेमात दिसतायत. जावयाच्या चुकांबद्दल एकमत झालेला दिसतंय. काय झालं काकू, तुमच्या डोळ्यात पाणी काय? नाही रे, तसं काही नाही, कांदा चिरत होते ना. कांदा? जावई परका झाला ना काकू, म्हणून खोटं बोलावं लागतंय आज माझ्याशी. नेहाला तुम्ही आईच्या जागी आहात, म्हणजे माझ्यासाठी पण तुम्ही आईच आहात. मला वाटलं मला हे कधी सांगायची गरज नाही पडणार. गरज नाहीच आहे. आम्ही तुला मुलासारखंच मानतो, म्हणून तर तू म्हणालास आणि आम्ही इथे आलो ना. पण काय? अरे आता ह्यांची तब्येत सुधारली आणि ना चाळीतल्या त्या वातावरणाची, तिथल्या गोंगाटाची खूप आठवण यायला लागली. कधी एकदा तिथे जातो असं झालंय मला. काहीतरी काय इतक्यात कुठे जायच्या गोष्टी करताय तुम्ही? नाही नाही, तुम्हाला इथे काही डिस्कम्फर्ट आहे का? काही मला सांगा ना. नाही रे. मग कशाला उगाच जायच्या गोष्टी करताय? यश, तसं काही नाहीये, त्यांना आठवण येते घरची आता. ठीक आहे, पण लगेच आज जायचा विचार करू नका. म्हणजे उद्या मी स्वतः सोडून येतो तुम्हाला हवं तर. आज अहो परीचा इथल्या आपल्या शाळेमध्ये इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यू तर सांगितलं नाही मला. बोललो असतो तर सरप्राईज कसं राहिलं असतं. कधी? आता चल लगेच तयार होतीच सांगायला आलोय. आता? काकू, मग आम्ही जाऊन येतो. काकू, परी शाळेतून आल्यानंतर तिला काय झालं ते लगेच तुम्हाला सांगावं असं वाटेल. त्यावेळी जर का तुम्ही इथे असलात तर तिला आवडेल. म्हणजे आज मला असं वाटतं आपण परीचा रिझल्ट सेलिब्रेट करूया आणि मग उद्या मी सोडून येईन तुम्हाला. बरं, तू म्हणशील तसं. आम्ही जाऊन येतो. हो. मग काय करणार ना, तुला तर माझ्यासाठी वेळच नाहीये ना. काय म्हणते गुड्डी, कशी आहेस? ओ गॉड, बघ केवढे वाढले. ताके जरा कमी खा. हे नुसतं पुढे पुढे करायचं असतं. काय? तुला बोलते. हा, तुम्हाला नाही, फोनवर बोलते ना मी. हा बोल. काय ते बघावं तेव्हा आपली पण. हो गो बाई, नुसतं दारात पसारा मांडलाय, उन्हाळी कामं काढलेली आहेत, कुरडया काय, पापड काय. पण माणसानी लोकांच्या दाराकडे जायचं कसं? काय रे देवा, घरात जायचं कसं? वहिनीच्या कुरडया तुम्हाला दिसत नाही का? आणि तुम्ही चाललात कुठे? कुठे म्हणजे? पापड कुरडया चिरडायला चालले. हा,
मी कशासाठी येते इथे? नेहाला भेटायला येते ना, मग नेहाला भेटायला आलेली आहे, समजलं? अहो पण नेहा ताई घरात नाहीये. नसली म्हणून काय झालं? परीला भेटेन मी, मामी आहे मी तिची, समजलं ना? जाते मी तिला भेटायला. अहो पण परी पण घरात नाहीये. मग काकूंकडे असेल, मी काकूंकडे जाऊ. अहो वहिनी, ती काकूंकडे पण नाहीये. ते चौघे गेलेत ना पॅलेसवर राहायला. चौघे? कोण चौघे पॅलेसवर गेले? नेहाताई, परी, काका काकू मस्त पॅलेसवर राहायला गेलेत. मज्जा. अरे, चौघे जण पॅलेसवर गेले आणि मला सांगितलं सुद्धा नाही. असं कसं? साधं बोलावंसं पण नाही वाटलं तिला? म्हणजे तुम्हाला न सांगताच गेले? हो बघ ना, मला न सांग. ए, तू नसत्या चौकशा करू नकोस, तुझ्या फोन मध्ये बोल, समजलं ना? उगाच माझ्याकडे लक्ष देऊ नकोस. गेली तर जाऊ दे, मी तिची वाट बघेल. मी इथेच बसेन आणि तिची वाट बघेन. येत तशी नाही बघते मी, इथेच बसून राहणार अशी. येईल ती. वहिनीचा फोन. हॅलो, हा वहिनी बोल. काय बोलू? काय बोलू मी नेहा, सांग ना. तुला कधी आमच्याबद्दल काळजी वाटते का ग? आठवण येते कधी आमची? त्या शेजारच्या पाजारच्या मात्र घेऊन जातेस, त्यांची तुला काळजी. पण जवळच्या आणि रक्ताच्या नात्यांबद्दल तुला कधी काळजी वाटते का? कधी तुला आमची आठवण येत नाही ना? कधी फोनही करावासा वाटत नाही? तुझ्यासाठी मात्र दिवसा, रात्री, मध्यरात्री, उन्हातानाचं तुझी चौकशी करण्यासाठी इथे कायम येत असते. जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण येते, त्या परीची आठवण येते, उपाशी पोटी सुद्धा आम्ही इथे येतो, तेव्हा सुद्धा तू नसतेस. तुझी किती वाट बघितली जाते आमच्याकडनं, पण तुला काही पडलेच नाही आमची. ते वाळायला घातले, खायला नाही. बडबड बडबड नुसती बोलते ना मी. हॅलो नेहा. हो वहिनी, ऐकतेय. नुसतीच ऐकतेस. वहिनीशी तुला काही बोलावंसं वाटत नाही का? वहिनी, अगं तसं काही नाहीये. मी जरा परी बरोबर बाहेर चाललीये. मी नंतर बोलते तुझ्याशी. बाहेर चाललीयस? कुठे बाहेर चाललीयस? एक काम होतं, मी आल्यावर करते तुला फोन. बरं ठीक आहे, नंतर करा, मी वाट बघतीये. हो, ठेवते वहिनी. दुपारपर्यंत तुझा फोन नाही आला ना, तर बघ मग मी काय काय करते ती. नेहा, कुठे चाललीस का तू बाहेर? एवढ्या घाईत निघालीस म्हणून? हो काकू, परीच्या ऍडमिशनसाठी जाते. आपल्या शाळेत? हो. मग यशने एक फोन केला तर तुझं काम होईल. तुला जायची काय गरज आहे? काकू, यश पण येतो. यश म्हणाला सगळं रीतसर नियमानुसार करूया. यश पण ना. एनिवेज, पण मग तुला ऑल द बेस्ट. थँक्यू काकू. काकू, मी जाते, पण काका काकू घरीच आहे, तर डोंट वरी, मी आहे ना. मी लक्ष ठेव. येऊ? येस, बाय. अरे वा, यश, नेहा, परी कोणीच घरात नाहीये. म्हणजे काका काकू आज माझ्या तावडीत आहेत. काकू, काकू हे तुमच्यासाठी. अहो नाही, त्याच्यात नारळ पाणी नाहीये, ते कोल्ड कॉफी घालून आणली मी. एवढं नाही, पण घ्या. आले थँक्यू शेफाली. सर, तुम्हाला कोल्ड कॉफीचा वास येतोय का? नाही नाही नाही, आम्हाला कोल्ड कॉफीचा वास नाही येते. हा, हे पेल्याला येतोय कोल्ड कॉफीचा वास. तुम्ही घरी केली असेल ना, तो गेला नाही वास. सर, मी घरात कधीच कोल्ड कॉफी बनवली नाहीये, तरी मला कोल्ड कॉफीचा वास येतोय. जाऊ द्या ना, ते जाऊ द्या ना. मला आज तुम्ही इथे का बोलवलं? मी नाही बोलवलंय, माझ्या मम्मीने बोलवलंय. तिला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोला ना काकू. अरे, मी त्या दिवशी तुला विचारायचं विसरून गेले. म्हणजे नक्की तू करतो काय? तुझा कसला बिझनेस आहे? तुझ्याकडे किती बंगले, किती गाड्या आहेत? तू हेलिकॉप्टरनी फिरतो की कधी पायी पण चालतोस?
मम्मी अरे बोल ना, बोल. नाही नाही काकू, मी सांगतो तुम्हाला, हे जे काही तुम्ही म्हणताय ना मुळात की गाडी, बंगले, हेलिकॉप्टर वगैरे, माझ्याकडे स्वतःकडे हे सगळं काही नाहीये. म्हणजे चौधरी कुटुंबाशी माझे फार जुने संबंध आहेत आणि मी शेफालीच्या कंपनीत ना त्याच कंपनीत काम करतो, फक्त थोडासा मोठ्या पोस्ट वरती. अगं हा काय म्हणतोय? याच्याकडे 500 करोड नाहीत. हो मला माहितीये. काय माहितीये? तूच म्हणतेस ना की माणूस महत्वाचा, स्वभाव, गुण हे सगळं महत्वाचं, हो ना? अगं ह्याच्यापेक्षा तो विकास बरा होता. अगं त्याच्याही पेक्षा तो राहुल चांगला होता. विकास राहुल माझ्या एक्स बॉयफ्रेंडची नाव आहेत. आधीचे बॉयफ्रेंड होते? अहो हे तर काहीच नाही, माझे तर हिच्यापेक्षा जास्त बॉयफ्रेंड होते. अहो माझं नाव मोहिनी ना, त्या काळात मला सगळे माधुरी दीक्षित म्हणायचे. डिंग डंग डिंग. आयडिया, आपण एक रील बनवूया. रील? मम्मी नको. अगं तू नको, आम्ही दोघं करू. तू आम्हाला शूट कर. नाही हो काकू, मी ते रील वगैरे कधी केलं नाहीये. अरे त्यात काय मोठं, मी शिकवते तुला. ये लवकर ये, तू इथे बस, आपण रिहर्सल करू. रिहर्सल करू. तू उठ ग, तू घे 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 लवकर शूट कर. चल 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 चल, ये लवकर, आपण करू करू रिहर्सल. नाही सोपं आहे, खूप सोपं आहे, तू काळजी करू नको. मी गाणं म्हणते, तू म्युझिक दे. देखा के पहली बार साजन के आंखों में प्यार. झिम्पा चिकिंग झिम्पा चिकिंग झिम्पा चिकिंग झिम. अहो चहा घ्या. एवढी मोठी बाग आहे ना यांची, आणि ते कारंज पण किती सुंदर आहे नाही का? हो ना, घ्या इथे बसा आणि चहा घ्या. हो चहा. वा वा. चहा मला एकट्यालाच दिलास, नेहाला पण दे ना, बोलाव तिला इथे. नेहा आणि यश बाहेर गेले. मग बाहेर डायनिंग टेबलवर बसून घेऊया. अहो मी काय बोलतेय आणि तुम्ही काय बोलताय? परीच्या इंटरव्ह्यू साठी ते दोघ जण बाहेर गेलेत आणि नेहा जाताना सांगून गेलीये की काकांना खोली बाहेर जाऊ देऊ नका. हो मी घराबाहेर जाणार नाही. घराबाहेर नाही हो, खोली बाहेर. आपण इथे नेहाच्या सासरी आहोत, असं घरभर फिरणं बरं नाही दिसत. आणि चहा सुद्धा परत परत मागू नका हा, ते बरं नाही वाटत. आलं का लक्षात? हो राहील ना लक्षात? नाहीतर कुठेतरी लिहून ठेवा बरं. बर. मी चहा प्यायलोय. बस. काकू तुम्ही इथे आहात, मी तुम्हाला किचन एरियामध्ये शोधत होते. या ना या. आय एम सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाहीये ना? नाही हो नाही, पण तुम्ही मला का शोधत होतात? ते थोडं काम होतं तुमच्याकडे. म्हणजे ऍक्च्युली माझ्या मैत्रिणी आल्या आहेत घरी आणि त्यांना ना महाराष्ट्रीयन कुझिन खायचं आहे आज. अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रीयन कुझिन बनवणारा शेफ रजेवर आहे आणि नेमकी नेहा नाही आहे घरी. तर तुम्ही थोडी मदत कराल का प्लीज? अहो करीन की. काय करायचं तेवढं सांगा. सो सॉरी, मी खरं तर तुम्हाला खूप त्रास देते, पण त्रास कसला आलाय त्यात? उलट तुमच्या उपयोगी पडल्याचा आनंद होतोय मला. काय करू? थालीपीठ, दडपे पोहे, गोडाचा शिरा चालेल ना? चालेल म्हणजे काय, धावेल. व्हॉट अ फॅन्टास्टिक मेन्यू, आय लव्ह दॅट. बरं बरं, मग मी आता कामाला लागते. येस येस, थँक्यू. माझ्या बायकोच्या हातचं थालीपीठ आणि गोडाचा शिरा म्हणजे तुम्हाला सांगतो, तुमच्या मैत्रिणी आहेत ना त्या सगळ्या बोट चाटत घरी जाणार. ऑफकोर्स, आय एम शुअर ऑफ इट. म्हणजे काकूंच्या हातच्या स्वयंपाकाबद्दल मी खूप ऐकलंय. मी ते थालीपीठ आणि शिरा कधी एकदा खाईन असं झालंय मला. काका तुम्ही चला ना माझ्या बरोबर, म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणीशी ओळख करून देते तुम्हाला. नाही नाही नको. ते काय, नेहा तुमच्या मुलीसारखी आहे आणि तुम्हीच तिचं कन्यादान करणार आहात की नाही? हो अर्थातच. आणि माझ्या मैत्रिणींना आमच्या होणाऱ्या सोन्याच्या आई वडिलांची ओळख करून द्यायलाच हवी की नाही? म्हणजे ही रीत आहे की नाही काका? रीत.
नाही सगळं बरोबर आहे, पण नेहा काका, please, काहीतरी नेहाला मी सांगते हा, म्हणजे ती चिडणार नाही ह्याची मी काळजी घेते. तुम्ही चला ना काका, अहो मी सांगते म्हणून. चला चला चला, या 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 काका, या 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 या. गर्ल्स, हे बंडू काका. अगं सिम्मी, स्पेशल गेस्ट आलेत म्हणालीस ना, ते हेच का? कार्टून दिसतायत. हो ना. गर्ल्स, ओळख करून देते. आमचं यश जिच्याशी लग्न करणार आहे ना, तिचे हे मानलेले बाबा. सिम्मी, हे फॉरेनहून आलेत का? म्हणजे बघ ना, जेटलॅग मुळे असे दिसतायत का झोप न झाल्यामुळे असे दिसतायत? नाही नाही, ते इथेच राहतात, ठाण्यात. आम्हाला तर वाटलं होतं एखाद्या मोठ्या बिझनेसमॅनशी नातं जोडाल. हे प्रकरण जरा साधच दिसतंय. तुम्हाला तर स्टेटस नकोस झालंय वाटतं. गर्ल्स गर्ल्स, प्लीज हा. हे गरीब असले म्हणून काय झालं? त्यांचा असा अपमान करू नका. गरीब असले ना तरी खूप हुशार आहेत, ते इंजिनियर आहेत. हो ना काका? हो. आणि त्यांच्या घरी काहीही नादुरुस्त झालं ना तर हेच दुरुस्त करून देतात. ओ ग्रेट. आणि घरीच नाही हा, म्हणजे यांच्या चाळीत सुद्धा कुणाच्याही घरी काहीही बिघडलं तरी हेच दुरुस्त करून देतात, तेही फुक्कट. काय माहितीये का, माझी बायको तर मला अहो इंजिनियर अशी सांग मारते. परीसाठी मी हेलिकॉप्टर बनवलं होतं, आता बग्गी बनवली. तिला काय वाटलं ना, काय हवं असलं की ती मलाच सांगते बनवायला. काय हो काका, फक्त परीसाठी बनवता की आम्ही ऑर्डर दिली तर आम्हाला ही बग्गी बनवून मिळेल? तुम्हाला काका, मला मॅप सांगणारा गॉगल बनवून मिळाला तर मजा येईल. जमेल ना तुम्हाला? हो जमेल ना, बनवूया. आणि हो बंडू काका, माझ्या कारसाठी ना मला एक मिनी फ्रीज हवाय. जमेल ना? जमेल का म्हणजे? अगं जमणारच, इंजिनियर आहेत ते, त्यांना सगळं जमतं. हो की नाही काका? ए, मला एक ऑटोमॅटिक मॉप हवाय. हा, नाही नाही नाही, मला बनवून पाहिजे मिनी फ्रीज. मी आधी म्हणाले बंडू काकाला. हो ना काका? बग्गी बोलले आधी. नाही नाही, मला असं बनवून द्या मिनी नाही, फ्रीज. माझा नंबर पहिला सर्वात मला पहिला मी हवंय. सांगितलं. अहो, असं कसं? नाही नाही नाही, माझा काका नंबर मला दे पहिला. बनवून. गर्ल्स गर्ल्स, कम ऑन, इनफ. पुरे तुम्ही असे एका मागोमाग एक ऑर्डर देत सुटला त्यांना, तर त्यांना लक्षात राहणार आहे का? कम ऑन, त्यांना जरा विस्मरणाचा आजार आहे, यु नो. काय? डिमेन्शिया. हो ना काका? हो. काय आहे, तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी एकदम सांगितल्यात ना तर माझ्या लक्षात नाही राहणार. त्याच्यापेक्षा मी ते लिहून घेतो. मला तर कधी कधी चहा प्यायलोय की नाही हे पण लक्षात राहत नाही, म्हणून हे बघा, हे असं लिहून ठेवतो मी. मी चहा प्यायला? वाव, मस्त आयडिया ही. एक मिनिट काका, मी माझी ऑर्डर लिहूनच देते. काका इकडे या. मला की नाही बग्गी, आणि काका मला की नाही माझ्या कारसाठी फ्रीज हवाय. फ्रीज. मला ना गॉगल, मॅप सांगणारा. ओ, दिसतच नाहीये. गॉगल. काका, मला मॉप. काका दिसतंय का? मला अजून एक हवंय. मला फ्रीज पण हवंय आणि मिक्सर पण हवंय. माय डिअरली, हा, ऑल द बेस्ट.